गुजरात राज्यातील जुनागड येथील पवित्र गिरनार पर्वतावर असलेल्या श्री गोरखनाथ मंदिरात अज्ञात व्यक्तींनी तोडफोड करून मंदिरातील गोरखनाथजींच्या संगमरमराच्या मूर्तीचे अपवित्रकरण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। गुरुवारी योगी सोमनाथजी गुरु रामनाथजी हे सध्या गिरनार रोड जुनागड येथील श्रीनाथजी का दलीच्या गोघावाव येथे वास्तव्य करून श्री गोरखनाथ मंदिराची सेवा पूजा व कार्यशाळा सांभाळते। मंदिरातील पुजारी किशोरनाथ यांनी काल दिनांक 5 ऑक्टोबर रोजी सकाळी साधारण 6 वाजण्याच्या सुमारास गुरुवारी योगी सोमनाथजींना फोनद्वारे ही गंभीर घटना कळली आहे। पुजारी किशोरनाथ यांनी सांगितले की रात्री सेवा पूर्ण करून विश्रांती घेतल्यानंतर पहाटे 4:30 ते 5 वाजता मंदिराबाहेरून गोंधळाचा आवाज आला। त्यांनी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला असता बाहेरून दरवाजाचा हँडल बंद असल्याने ते बाहेर येऊ शकले नाही। बाहेरून पाहता 4 अनोळखी व्यक्ती ज्यांपैकी एकाच्या हातात लोखंडी रॉड होती ते अंबाजी मंदिराच्या दिशेने पळताना दिसले। यानंतर दरवाजा उघडून बाहेर आल्यानंतर पुजाऱ्यांनी पाहिले की मंदिरातील गोरखनाथजींची सुमारे 50 किलो वजनाची संगमरमराची मूर्ती खंडित करून खाली घाटीत फेकण्यात आली होती। तसेच सेवाऱ्या पूजांचे साहित्य विखरलेले आढळले। गुरुवारी योगी सोमनाथजींनी घटनेचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करून संबंधित प्रशासनाला माहिती दिली आहे। त्यांनी नमूद केले की यापूर्वी देखील मंदिरातील श्री रामदेव पीर यांच्या मूर्तीचे अपवित्रकरण करून ती घाटीत फेकण्यात आली होती। तसेच काही उपद्रवी यात्रेकरूंनी वारंवार मंदिर परिसरात धार्मिक असहिष्णुतेची कृत्ये केली असल्याचं त्यांनी सांगितले। या संदर्भात गुरुवारी योगी सोमनाथजी गुरु रामनाथजी यांनी आज नाशिक जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। तसेच गिरनार पर्वत व परिसरात केंद्र सरकारमार्फत अधिक सुरक्षा व्यवस्था पुरवण्याची विनंतीही करण्यात आली आहे। हिंदू धर्माचे श्रद्धास्थान शंभूजती शिव गुरु गोरक्षनाथ महाराज यांच्या मूर्तीची जी विटंबना काल पहाटे 4 वाजता गिरनार पर्वत गोरक्षनाथ पहाडीवर जी काही समजकंटकांनी त्यांच्या मूर्तीची विटंबना केली, मूर्तीचं शीर अक्षरशः धडापासून वेगळं करून कचऱ्यामध्ये फेकण्यात आलं, ही खूप मोठी दुर्बुद्धी काही समजकंटकांना सुचली आणि त्यांनी आमच्या हिंदूंच्या आस्थेवर हा प्रहार केलेला आहे। तर याच्या निषेधार्थ मी आणि माझे सर्व नाथसेवक आम्ही सर्व मिळून गुरु गोरक्षनाथांच्या मूर्तीच्या विटंबनाच्या निषेधामध्ये आपल्या नाशिकच्या जिल्हाधिकारी साहेबांना आज आम्ही ओम नमो सद्गुरु सत संन्यासी आखाडा चॅरिटेबल ट्रस्ट नाशिक महाराष्ट्र राज्य तसेच सिद्धपीठ श्री मच्छिंद्रनाथ महाराज तपोभूमी मंदिर त्र्यंबकेश्वर तसेच सिद्धपीठ श्री समादेश्वर महादेव मंदिर 12 ज्योतिर्लिंग मंदिर इंदिरानगर नाशिक यांच्यातर्फे आम्ही निषेध म्हणून आपले नाशिकचे जे जिल्हाधिकारी साहेब आहेत यांना आम्ही आज निषेधाचं निवेदन दिलेलं आहे। तरी जिल्हाधिकारी साहेबांनी ते निवेदन स्वीकारून आम्हाला पुढील कारवाई सांगण्यात आलेलं आहे। त्याबद्दल मी साहेबांचेही धन्यवाद व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांचे सहकार्य आम्हालाही लाभो आणि अशी ही जी काही वाईट वृत्तीची लोक आहेत ही ठेचूनच काढली पाहिजेत। या निषेधार्थच आम्ही आज सर्व नाथसेवक एकत्र आलेलो आहोत आणि आज हे पाऊल आम्ही उचललं आहे। पुढील विषय साहेब सांगा। आज आपल्या हिंदू धर्माचं श्रद्धास्थान गुरु गोरक्षनाथ महाराज हे भारताचंच नव्हे तर बाहेरच्या देशातलं सुद्धा श्रद्धास्थान आहे आणि अशा आमच्या गुरूंची एवढ्या भयानकपणे ज्या कोणी नारदावाने विटंबना केली असेल तर मी महाराष्ट्रातल्या सरकारला बी सांगतो, देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगतो आणि गुजरात सरकारला आमचा इशारा आहे नाथ भक्तांचा की आमच्या बापावर जर कोणी हात उचलत असेल तर तो कोणी असू द्या, आम्ही 4 दिवस आम्हाला गुजरात पोलिसांनी दिलेले, 4 दिवसात त्यांनी कारवाई नाही केली तर नाथ भक्त काय असता, नाथ भक्तांचा कोणी नाथ करत नाही आणि जे कोणी उपट सुम्यांनी जो प्रकार केलाय नाथांवरती जो अटॅक करायचं काम केलंय हे आम्ही खपवून घेणार नाही। आम्ही पुढील 2-4 दिवसात मीटिंग घेऊन गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात गिरनार पर्वतावर आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। बोल शंभूजती शिव गोरक्षनाथ महाराज की जय। आदेश काल जो विचित्र म्हणण्यापेक्षा अति निर्लज्ज कृतीचा जो प्रकार घडलाय का महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री शिव शंभूजती गोरक्षनाथ महाराज यांच्या मूर्तीची अतिशय निर्गुण विटंबना करण्यात आली आहे। ती विटंबना ज्यांनी पण केली आहे त्या व्यक्तीला लवकरात लवकर
सरकारने दंडात्मक जी योग्य असेल ती कारवाई करावी। याच निषेधार्थ सद्गुरू सत संन्यासी आखाडा सर्व महाराष्ट्र राज्य यातर्फे आपण नाशिक जिल्हा अधिकारी साहेबांना निवेदन देऊन एक निषेध व्यक्त केलेला आहे। त्याचप्रमाणे सर्व नाथसेवक देखील या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झाले। आमची सगळ्यांची एकच मागणी, ज्यांनी पण कोणी हे केलेलं असेल त्याच्यावर योग्य ती कारवाई करावी एवढीच आमची मागणी आहे। जर योग्य ती कारवाई झाली नाही तर पुढील पाऊल आम्ही उचलायला खंबीर आहोत एवढंच सांगतो। आदेश। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।